अब बात करेंगे महाराष्ट्र के थाने जिले के कल्याण की, जहां पर सफाई कर्मचारियों द्वारा पिछले 2 दिनों से आंदोलन किया जा रहा है। अपनी मांगों को लेकर मनपा मुख्यालय के बाहर 27 गांवों के करीब 450 सफाई कर्मचारी पिछले 2 दिनों से हड़ताल पर बैठे हैं। श्रमिकों की मांग है कि उन्हें खुद को नगर निगम सेवा में बनाए रखा दिया जाए। वहीं अब महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे के बेटे श्रीकांत शिंदे अपने संसदीय क्षेत्र कल्याण पहुंचे और आंदोलन स्थल का दौरा किया। सांसद श्रीकांत शिंदे ने इन सभी कर्मचारियों से मुलाकात की और उन्हें आश्वासन दिया कि जल्द से जल्द इसका समाधान निकाला जाएगा। कर्मचाऱ्यांचा नियमित करून घेण्याचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची मागणी आहे। मला वाटतं 400-450 कर्मचारी या 27 गावांमध्ये आहेत आणि गेले अनेक वर्ष ते काम करतात। इथे कोविडमध्ये पण कामं केले, वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत। तर त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत कशा पोहोचतील, त्याच्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे महानगरपालिकेकडून पॉझिटिव्ह करून सगळ्या गोष्टी शासनाकडे पाठवलेल्या आहेत। लवकरच माननीय मुख्यमंत्री महोदयांची बैठक घेऊन त्यांची वेळ घेऊन त्या बैठकीमध्ये 27 गावांना नियमित 27 गावातील कर्मचाऱ्यांना पूर्णपणे नियमित कसं करता येईल आणि त्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी आम्ही सगळे लोक, शिवसेनेचे नेते असतील, भारतीय जनता पार्टीचे असतील, ते सगळेच उपस्थित आहेत, सगळे नगरसेवक आहेत। सगळ्यांनी मिळून शिंदेसाहेबांकडे हा तोडगा कसा निघेल याच्यासाठी या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय वेळ देतील त्यांच्या समोर सगळी वस्तुस्थिती ठेवू आणि या 27 गावातील कर्मचाऱ्यांना न्याय 100% माननीय मुख्यमंत्री देतील एवढा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। सर, आयुक्तांची भेट घेता यात काय विषय आहे? महानगरपालिका क्षेत्रामधील 27 गावातील अमृत योजनेचा पाठपुरावा असेल, रस्त्यांचे विषय असतील, सुशोभीकरणाचे विषय असतील, असे अनेक प्रकल्प जे सुरू आहेत किंवा आता सुरू करायचे ज्याच्यासाठी शासनाकडे पण पाठपुरावा करावा लागणार आहे। या सगळ्या गोष्टींचा जसा नेहमी आढावा घेत असतो तसा आजही आढावा घेण्यासाठी या महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण डोंबिवली, कल्याण वेस्ट असेल वेगवेगळ्या समस्या आहेत, नगरसेवकांच्या आहेत समस्या, त्या समस्या घेऊन आज पालिका आयुक्त